नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अधिकारी बनले बाळूमामाचे भक्त, स्टँडवर ट्रॅप लावला आणि रंगेहात पकडलं. कोल्हापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सर्वात मोठी कारवाई केली आहे, ज्याची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे. एटीएसच्या पथकाने 1.5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला रंगेहात पकडलं. बाळूमामाचे भक्त बनून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. प्रदीप देसाई असं या लाचखोर अभियंत्याचं नाव आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरच्या हुपरी नगर परिषदेमध्ये 1.5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडलं. हुपरी नगर परिषदेअंतर्गत केलेल्या कामांचे MB रजिस्टर पूर्ण करून देण्याचे आमिष मुरगुड नगर परिषदेतील अभियंत्याने दिले होते. ठेकेदाराचे MB रजिस्टर देसाई यांनी बदली झाल्यानंतर सोबत आणले आहे. ते पूर्ण करावे यासाठी या ठेकेदाराने देसाई यांना विनंती केली होती, पण त्यांनी यासाठी 1.5 लाखाची मागणी केली. तडजोडी अंती 1,30,000 रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 40,000 रुपये स्वीकारताना मुरगुड ST स्टँडवर आरोपीला रंगेहात पकडण्यात आलं. मुरगुड नगर परिषदेची इमारत ST स्टँडला लागूनच आहे. तक्रारदाराने 5:15च्या सुमारास देसाई यांना 40,000 रुपये घेऊन आलो आहे असे सांगितले. त्यानंतर देसाई स्टँडवर आला. त्यांनी आपल्या गाडीचे दार उघडले. त्यावेळी तक्रारदाराने आणलेली रक्कम गाडीत ठेवली. त्याचवेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून रक्कम ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बाळूमामाचे भाविक बनून येत ही कारवाई केली. मुरगुडच्या ST स्टँडवर मोठी गर्दी होती. सापळा लावला आहे याची जाणीव आरोपीला होऊ नये यासाठी गुप्तता पाळण्यात आली होती. सर्व कर्मचारी साध्या गणवेशात होते. शिवाय सर्वांनी बाळूमामाचे दर्शन घेणारे भाविक वाटावे यासाठी कपाळ भरून भंडारा लावला होता. त्यामुळे स्टँडपर्यंत चालत येताना देसाई याला कोणता संशय आला नाही आणि तो जाळ्यात अडकला. एकूण 1,30,000ची लाच या अभियंत्यांनी मागितली होती. त्यापैकी 40,000चा पहिला हप्ता दिला जाईल असं ठरवण्यात आलं. ठरल्यानुसार 1,30,000पैकी पहिल्या हप्त्याची रक्कम 40,000 रुपयांची बॅग तक्रारदाराने देसाई याच्याकडे दिली. ही रक्कम गाडीत ठेवल्यानंतर लगेचच पोलिसांनी छापा टाकून देसाई याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर या करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.